नमस्कार मित्रांनो. चकवा ह्या शब्दाबद्दल आपण प्रत्येकानं ऐकलंच असेल. चकवा म्हणजे एक अशी जागा जी बाधित असते, किंवा असंही म्हणता येईल की कधी कधी माणूस अशा जागी किंवा अशा वेगळ्या दुनियेत जातो जी अस्तित्वातच नसते. इथे तुमच्या नियंत्रणात काहीही नसतं, आणि जेव्हा तुम्ही त्या चक्रात अडकता तेव्हा मग तुम्हाला ते दिसतं जे तुम्ही कधीच पाहू इच्छित नसता. तज्ञांच्या मते चकवा हा प्रकार ओळखण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा काही विचित्र गोष्टी किंवा एकच गोष्ट सारखी वारंवार तुमच्या सोबत घडू लागते, तेव्हा समजून जावं की तुम्ही चकव्यात अडकले गेले आहात. आजची गोष्ट ह्या संदर्भातील आहे. महेश नावाच्या एका व्यक्तीसोबत हा प्रकार घडला होता. बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा महेश सरकारी नोकर होते आणि कर्नाटकात ड्रायव्हर म्हणून एका सरकारी अधिकाऱ्याच्या गाडीवर ते काम करायचे. सरकारी ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना नेहमी आपल्या साहेबांसोबत वेगवेगळ्या शहरात जावं लागत असे. कधी कधी तर ते स्वतःच्या घरी 3-3 दिवस येत नसत. असेच एके दिवशी ते आपल्या साहेबांसोबत दुसऱ्या शहरात त्यांच्या घरी त्यांना सोडण्यासाठी गेले होते. आणि जेव्हा 2 दिवसांनी ते घरी परत आले तेव्हा ते खूप आजारी दिसत होते. त्यांनी सांगितलं की ते कसे एका भयंकर चकव्यात अडकले होते आणि मग कसे विघ्नहर्त्यामुळे, गणपतीच्या आशीर्वादामुळे ते जिवंत बचावले. ही कथा त्यांच्याच आयुष्यातील प्रसंगावर आधारित आहे. चला तर मग आता पुढची गोष्ट मी तुम्हाला त्यांच्याच नजरेतून सांगतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव महेश आहे. ड्रायव्हरची नोकरी करता करता मला बरीच वर्ष झाली होती. कामामुळे अनेक वेळा माझे अनोळख्या ठिकाणी जाणं व्हायचं. त्यावेळी आजच्यासारखे मोबाईल किंवा GPS नव्हते. ही त्या दिवशीची गोष्ट आहे जेव्हा मी आमच्या साहेबांना सोडण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. जेव्हा मी त्यांच्या घरी पोचलो तेव्हा त्यांच्या आई नुकत्याच अष्टविनायक यात्रेहून परत आल्या होत्या. घरात जाताच त्यांनी माझ्या हातात काही प्रसाद देऊन एक धागा जबरदस्तीने माझ्या हातात बांधला. पण माझं मात्र सगळं लक्ष लवकरात लवकर घरी परत जाण्याकडे लागलं होतं, कारण प्रवास खूपच लांबचा होता, सुमारे 150 ते 200 किलोमीटरचा. मी तिथेच थोडे खाऊन पिऊन साहेबांच्या घरातून निघालो. तिथून जाताना त्यांच्या आईने पुन्हा एक घडी केलेला कागद माझ्या हातात दिला आणि सांगितलं की तो गाडीमध्ये ठेव आणि त्याची एक छोटीशी फ्रेम बनवून गाडीमध्ये पुढे लाव. मी त्या कागदाकडे पाहिलं सुद्धा नाही की तो कागद कसला होता, त्यावर काय लिहिलं होतं. मी तो तसाच आपल्या खिशात ठेवून दिला आणि तिथून निघालो. जाताना मी गाडीची टाकी फुल केली आणि त्या शहरातून बाहेर पडलो, एकटाच. कदाचित माझ्यासाठी तो दिवस खराब होता. परत जाताना दुपारी रस्त्यात एके ठिकाणी गाडीचं टायर पंक्चर झालं. टायर बदलण्यात माझा जवळपास 1 तास गेला. टायर बदलून पुढे जायला निघालो तर काही अंतरानंतर एका घाटाच्या रस्त्यावर फुल ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिक जॅम झालं होतं. अर्धा तास गाडी एकाच ठिकाणी उभी होती. मी गाडीतून बाहेर उतरून चौकशी केली तर असं कळालं की पुढे कुठेतरी रस्त्यात अपघात झाला आहे. त्यावेळी मला स्वतःवरच खूप राग आला. आधीच गाडी पंक्चर झाल्यामुळे माझा खूप वेळ वाया गेला होता आणि त्यातच आता हा ट्रॅफिक जॅम. संध्याकाळची वेळ झाली होती. ते थंडीचे दिवस होते.
सूर्य अस्ताला गेल्याने आता थंडीही वाढू लागली होती. सुमारे अर्ध्या तासानंतर गाड्या हळूहळू पुढे सरकायला लागल्या. थोडं पुढे गेल्यावर मला तिथेच डोंगरात राहणारे काही लोक त्यांच्या कुटुंबासोबत चालत जाताना दिसले. मी त्यांना आवाज दिला आणि विचारलं की पुढे किती ट्रॅफिक आहे. त्यातील एक माणूस मागे पाहत म्हणाला, तसं नीटसं माहीत नाही, पण खूप मोठी रांग दिसतीये. खरं सांगायचं झालं तर त्यावेळी मला आरामाची गरज होती, कारण सतत गाडी चालवल्यामुळे मी खूपच थकून गेलो होतो. कारण साहेबांना सोडून मी काहीच वेळा परत यायला निघालो होतो. मी पुन्हा त्या लोकांना विचारलं, इथून निघण्याचा दुसरा कोणता रस्ता आहे का? नाही, हाच एकमेव रस्ता आहे, त्या माणसानं उत्तर दिलं. मी निराशेच्या सुरातच त्यांचे आभार मानले. तसे ती लोक पुढे निघून गेली. अचानक त्यांच्यातील साधारण 14-15 वर्षांचा एक मुलगा थोडं पुढे जाऊन पुन्हा मागे आला आणि माझ्याकडे येत म्हणाला, बाबांनी बरोबर सांगितलं, इथे दुसरा पक्का रस्ता नाहीये, पण एक कच्चा रस्ता आहे. त्या कच्च्या रस्त्यानं तुम्हाला जाता येईल. इथूनच थोडं पुढे गेलं की एक रस्ता घाटातून खालच्या बाजूस जातो. थोडं फिरून खाली जावं लागेल. काही गावं आणि जंगलाचा भाग लागेल, पण त्या रस्त्याने तुम्ही बऱ्यापैकी पुढे निघून जाल. असे सांगून तो पुन्हा त्यांच्या डोंगरी भाषेत बोलत पुढे निघून गेला. मी हळूहळू पुढे सरकत होतो आणि काहीच वेळात त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे डावीकडे मला तो कच्चा रस्ता दिसला. मला निर्णय त्वरित घ्यावा लागणार होता, कारण एकदा का मी त्या कच्च्या रस्त्याचे वळण ओलांडून पुढे गेलो की मला मागे पुन्हा वळता येणार नव्हतं, कारण माझ्या मागे सुद्धा गाड्या होत्या. तेवढ्यातल्या तेवढ्यात विचार करून आणि वैतागून मी गाडी घाट रस्त्यावरून त्या कच्च्या रस्त्यावर उतरवली आणि त्या कच्च्या रस्त्यावरून पुढे जाऊ लागलो. काही किलोमीटर गेल्यावर मी काही गावे पार केली. आता अंधार वाढायला लागला होता. वाटेत लागणाऱ्या गावातील लोकांना विचारत मी पुढे चाललो होतो. बराच वेळ झाला, पण आता मात्र पुढे मला दुसरं कोणतंही गाव दिसत नव्हतं. आणि पाहता पाहता अंधाराच्या काळ्या शाईनं प्रकाशाला गिळायला सुरुवात केली. जंगल सुद्धा पुढे घनदाट होऊ लागलं होतं. कदाचित हा तोच जंगलाचा भाग असावा ज्याबद्दल त्या मुलानं मला सांगितलं होतं. मी मनातल्या मनात विचार केला. मी पुढे जाण्यापूर्वी खात्री करून घेण्यासाठी एके ठिकाणी गाडी थांबवली आणि गाडीतून बाहेर पडून चारही बाजूला नजर फिरवली. आजूबाजूला सगळीकडे शांतता पसरली होती. त्या अपुऱ्या प्रकाशात समोर जिथपर्यंत नजर जाईल तितके दूरपर्यंत पाहून मी त्या रस्त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो. तसे अचानक माझ्या मागून माणसाच्या खोकण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. तसे मी झरकन मागे वळून पाहिलं तर एक वयस्कर माणूस बाजूच्या झाडीतून पायवाटेने कुठेतरी चालला होता. मी त्या माणसाला आवाज दिला आणि धावतच त्यांच्या जवळ गेलो. बाबा, मला हायवेला लागायचंय. हा रस्ता बरोबर आहे ना? तसे त्याने माझ्याकडे पाहिलं आणि समोर पसरलेल्या त्या कच्च्या रस्त्याकडे पाहिलं. त्यांच्या कपाळावर किंचित भय आणि चिंता दाटून आलेली मला जाणवली. आणि मग थोडा विचार करून ते म्हणाले, इथून हायवेचा रस्ता तर लागतो, पण आत्ता ह्या वेळेला ह्या रस्त्यानं जाणं बरोबर नाही. तू परत मागे जा. आणि तसेही हा रस्ता गाड्यांसाठी नाहीये. हा कच्चा रस्ता आहे. तसेही तू गाडी वेगाने चालवू शकणार नाहीस. रस्त्यात कुठे फसलास तर अडकून पडशील. त्यांचे बोलणे ऐकून मी विचारात पडलो. आधीच खूप वेळ वाया गेला होता आणि आता हा माणूस मला 10 ते 12 किलोमीटर पुन्हा मागे जाण्यास सांगत होता. मित्रांनो, आयुष्यात अनेकदा असं होतं की माणूस रागात, अहंकारात नेहमी चुकीचे निर्णय घेतो.
चुकीची निवड करतो आणि माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं. मी त्या माणसाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्याकडे पाहत एक खोटं स्मित करून त्याचे आभार मानले आणि गाडीत जाऊन बसलो. मी विचार केला की जर हायवे पुढेच कुठेतरी आहे तर मग मागे जाण्यात काय अर्थ आहे. मी गाडी चालू केली आणि होतो त्याच रस्त्यावरून पुढे निघालो. मी गाडीच्या आरशातून मागे पाहिलं तर तो वयस्कर माणूस तिथेच उभा राहून मला पाहत होता. काही वेळ गेला. पुढे रस्ता खूपच खराब होता. खराब रस्त्यामुळे मी 30च्या स्पीडने गाडी चालवत होतो. पाहता पाहता रात्र झाली आणि आजूबाजूचं सर्व काही काळ्या घनदाट अंधारात बुडून गेलं. थंडीमुळे सगळीकडे धुकंही खूप होतं. मी गाडीचे हेडलाईट सुरू केले. त्या धुक्यानं भरलेल्या अंधारात माझी गाडी हळूहळू पुढे जात होती. अचानक काहीतरी जोरात माझ्या गाडीला धडकलं. एक जोराचा आवाज झाला आणि गाडी थरथरत बंद पडली. गाडीचे हेडलाईटही आपोआप बंद झाले. आत्तापर्यंत गाडीच्या इंजिनाचा आवाज कानावर पडत होता. त्यामुळेच आसपासच्या भयान शांततेचा मला अंदाज आला नव्हता. गाडीचे हेडलाईट सुरू होते त्यामुळे आजूबाजूला पसरलेल्या घनदाट अंधाराचा मला अंदाज आला नव्हता. पण जशी माझी गाडी बंद पडली, जसे गाडीचे हेडलाईट्स बंद पडले, तसे मला त्या भयान शांततेचा आणि घनदाट अंधाराचा अंदाज आला. थंडीमुळे मी गाडीच्या काचाही वर घेतल्या होत्या. बाहेर दाट धुकं पसरलेलं होतं. आजूबाजूला आता काहीच दिसत नव्हतं. अचानक झालेल्या धडकेमुळे घाबरून माझा श्वासोश्वास वेगानं सुरू झाला होता. माझं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. काहीतरी खटपट करून मी गाडीचे हेडलाईट पुन्हा चालू केले. पण आता हेडलाईटच्या प्रकाशात सुद्धा मला काही नीट दिसत नव्हतं. सर्व अंधुकच दिसत होतं. असं वाटत होतं की जणू गाडीचे हेडलाईट्स घनदाट पसरलेल्या त्या काळ्या अंधाराला आणि धुक्याला घालवण्याचा एक निष्फळ प्रयत्न करत आहेत. मला इतकं तर कळलं होतं की कुठली तरी जड वस्तू गाडीला धडकली आहे. फक्त हे माहीत नव्हतं की ती वस्तू होती की कोणी माणूस होता की कोणी प्राणी. कारण काहीतरी अचानक समोर येऊन धडकलेलं होतं. मी आजूबाजूला कोणती हालचाल होते का किंवा कोणता आवाज येतो का हे पाहण्यासाठी काही वेळ गाडीतच बसून राहिलो. पण तसं काहीच घडलं नाही. मग मी गाडीतून उतरून बाहेर जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. हिम्मत करून मी हळूच गाडीचं दार उघडलं. बाहेर वाहत असलेल्या थंड हवेने माझं अंग शहारलं. मी हळूच एक पाऊल बाहेर ठेवलं आणि गाडीच्या दरवाजाजवळ उभा राहिलो. सगळीकडे शांतता आणि फक्त काळा कुट्ट अंधार होता. घुबडांचे चित्कार कानावर पडत होते. रात्रीच्या अंधाराच्या काळ्या शाईनं आकाशाला इतकं रंगवून टाकलं होतं की मनात विचार आला की मी कुठल्या भयंकर झपाटलेल्या जागी वगैरे आलो आहे का काय. मी तिथेच उभे राहून मागे पाहिलं तर मागे सुद्धा अंधाराशिवाय काहीच दिसून येत नव्हतं. त्यावेळी माझ्याकडे टॉर्च सुद्धा नव्हता. मी त्या घनदाट अंधारात फक्त एकटक पाहत राहिलो. बाहेर थंड वाहणाऱ्या वाऱ्यानं आजूबाजूचे भले मोठे वृक्ष जोर जोरात हलत होते. पानांची प्रचंड सळसळ होत होती. असं वाटत होतं जणू काही ते मला इथून परत मागे जा असं सांगत आहेत. मी गाडीच्या पुढच्या बाजूला जायला निघालो. 2-4 पावलं मी पुढे जाऊन पाहिलं तर तिथे एक 6-7 वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडलेला दिसून आला. ते पाहून मी खूप घाबरलो. हा मुलगा कोण आहे आणि इतक्या अंधारात इथे काय करत होता. माझ्या मनात विचार चमकून गेला. त्याला असं पडलेलं पाहून मी जवळजवळ रडायलाच लागलो. मी हे काय केलं माझ्या मनात विचार आला. मी धावत त्याला उचलण्यासाठी त्याच्या जवळ गेलो आणि त्या मुलाला माझ्या मांडीवर घेतलं.
जसं मी त्याला उचललं तसं मला आजूबाजूच्या अंधारातून कुठून तरी कोणाच्या तरी गुणगुणण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज वातावरणात घुमत होता. तो आवाज एका बाईचा होता. मी आजूबाजूला पाहिलं, पण घनदाट झाडाझुडपांशिवाय मला कोणीच नजरेस पडत नव्हतं. तसे अचानक वातावरण बदललं. वारा वाहायचा थांबला. मी वर उंच झाडांकडे पाहिलं तर आता तिथली झाडं एखाद्या मृतदेहासारखी एकदम शांत आणि स्थिर झाली होती. तो बाईचा आवाज कुठून येत होता हे मला कळत नव्हतं. मी पुन्हा खाली पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. आता तो मुलगा माझ्या हातात नव्हताच. तिथे काहीही नव्हतं. मी आश्चर्यचकित होऊन फक्त इकडे तिकडे पाहत राहिलो. आत्ता काही सेकंदापूर्वी माझ्या हातात एक मुलगा होता आणि क्षणात तो गायब कुठे झाला. एक विचित्र भीतीची लाट माझ्या संपूर्ण शरीरातून गेली. त्याच क्षणी मला एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज ऐकू आला आणि मला दिसलं की तोच मुलगा रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून बाहेर येत पळत त्या कच्च्या रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला पळत गेला. अरे अरे थांब थांब ना, मी त्याला आवाज देत होतो, पण तो त्या अंधारात धुक्यात कुठेतरी गायब झाला. पळत जाऊन आजूबाजूच्या घनदाट झाडाझुडपात कुठेतरी निघून गेला. ते पाहून मी रस्त्याच्या कडेला जाऊन थांबलो. माझी पावलं पुढे जात नव्हती, कारण पुढे फक्त घनदाट अंधार होता. हे सर्व दृश्य खूपच भयानक होतं. मला लवकरात लवकर इथून निघायला हवं. भूताप्रेताचं तर माहीत नाही, पण जर का मी इथेच थांबलो तर नक्कीच कुठलं तरी जंगली जनावर मला मारून टाकेल. माझ्या मनात विचार आला आणि त्याच क्षणी मला कुठून तरी पुन्हा गुणगुणण्याचा आवाज ऐकू आला. तो कुठल्या तरी गाण्याचा आवाज होता, पण अशा निर्जन ठिकाणी इतक्या दाट अंधारात कोण गात असेल? मी विचार केला, कारण आजूबाजूला कोणीही नव्हतं. इथे जे काही घडत होतं ते खूपच विचित्र आणि भयानक होतं. अचानक मला समोरच्या धुक्यात काहीतरी हालचाल दिसली. मी नीट पाहिलं, तिथे कोणीतरी होतं. एक बाई. मी पटकन जाऊन गाडीत बसलो आणि गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागलो. 3-4 वेळा प्रयत्न केल्यानंतर गाडी चालू झाली आणि तेव्हा माझ्या जीवात जीव आला. त्या माणसानं कदाचित खरंच सांगितलं होतं की हा रस्ता बरोबर नाहीये. मी तिथेच थांबून विचार करू लागलो की काय करू, पुढे जाऊ की गाडी मागे वळवू. तेवढ्यात काहीतरी जोरात गाडीवर आदळलं. त्या आवाजानं मी थरथर कापू लागलो. शरीरात एक जोराचा धक्का बसला आणि त्याबरोबरच शरीर कापू लागलं. आता माझ्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार चालू होते. गाडीचे हेडलाईट पुन्हा बंद पडले. माझी पुन्हा गाडी स्टार्ट करण्याची खटपट सुरू झाली आणि त्याच क्षणी गाडीचे हेडलाईट चमकून गेले. पण त्या हेडलाईटच्या चमकलेल्या प्रकाशात मला काहीतरी भयंकर दिसलं. पुढच्या रस्त्यावरून एक मानवी आकृती माझ्याच दिशेनं चालत येत होती. मला नीट दिसत नव्हतं की ते नक्की काय आहे. मी अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होतो. मला इतकं समजलं की तो आकार बाईसारखा आहे. त्या दाट धुक्यात तिचा एक धुसरसा आकार दिसत होता. तेव्हा मी निर्णय घेतला की पुन्हा मागे जाणेच बरोबर आहे. ह्यावेळी मी गाडीचे हेडलाईट सुरू केले नाहीत. मी तशीच कशीबशी गाडी मागे वळवली. त्या समोर असलेल्या आकृतीकडे पाहण्याची माझ्यात हिंमत नव्हती. माझ्या डोक्यात सारखा एकच प्रश्न येत होता की मी खरंच कुठला चुकीचा रस्ता निवडलाय का? मी एखाद्या झपाटलेल्या बाधित ठिकाणी आलो आहे का? मी मागे फिरलो आणि गाडीचे हेडलाईट सुरू केले आणि आधीपेक्षा जरा वेगानं जाऊ लागलो. पण तो रस्ता इतका खराब होता की मला ह्या गोष्टीची भीती वाटत होती की कुठे गाडी चिखलात अडकली तर तिथून बाहेर पडणं अजूनच अवघड होईल.
आणि मग मला पूर्ण रात्र इथेच काढावी लागेल. दूर दूरपर्यंत कुठेच वस्ती नव्हती. सगळीकडे फक्त अंधारच अंधार होता. मी परत फिरून 2-4 मिनिटं झाली होती की मला पुढे परत तीच बाई रस्त्यावर एका बाजूकडून चालत येताना दिसली. मी गाडी थोडी हळू केली. कळत नव्हतं त्यावेळी माझ्या डोक्यात काय चालू होतं, पण मी गाडी पुन्हा वेगानं पळवली आणि तिच्या पुढे निघून गेलो. काहीही करून मला त्या जंगलातून बाहेर पडायचं होतं. खरं तर मला हे कळत नव्हतं की जे मी पाहतोय ते खरं आहे का हे आपले भास आहेत, की माझ्या मनात बसलेल्या भीतीमुळे मला हे सगळं दिसत आहे. आजूबाजूचं वातावरण एकदम शांत होतं आणि मी स्वतःला वारंवार समजावत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. पुन्हा थोडं अंतर पार केल्यावर अचानक तोच लहान मुलगा जोरात पळत माझ्या गाडीसमोरून गेला. त्याला समोर येताना पाहून मी गाडीला एकदम ब्रेक लावला. माहित नाही माझ्यासोबत काय काय घडत होतं. तो मुलगा आणि ती बाई कोण होती आणि हे दोघं इथे काय करत होते, तेही ह्या दाट जंगलात. सगळं न कळण्याच्या पलीकडे होतं. अंधारात मी पुढे सरकत होतो. तेवढ्यात तीच बाई झुडपांमधून येऊन माझ्या गाडीसमोर उभी राहिली. ह्यावेळी मी गाडीचे हेडलाईट बंद केले नाहीत. मला बघायचं होतं ती काय करते. ती रस्त्याच्या मध्येच उभी होती शांतपणे, आणि त्या बाईने फक्त आपली मान वळवली आणि खूप विचित्र पद्धतीने माझ्याकडे पाहिलं. ती तेव्हा काहीतरी गुणगुणत होती. तिचा आवाज माझ्या कानावर पडत होता. त्या बाईचा चेहरा खूप सुरकुतलेला होता. हेडलाईट्सच्या प्रकाशात चेहऱ्यावरील सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. तिचे डोळे जंगली जनावरासारखे चमकत होते. तिची त्वचा सरड्यासारखी दिसत होती, थोडी पिवळी आणि थोडी लाल. खूप विचित्र दृश्य होतं ते. मला कळत नव्हतं की मी आता काय करू. ती एक भयानक स्मित हास्य करत काहीतरी विचित्र गुणगुणतच होती. एक अनामिक भीती माझ्या मनात दाटून आली होती. असं वाटत होतं की आता काहीतरी भयानक घडणार आहे. अचानक माझ्या गाडीचं इंजिन आणि हेडलाईट्स बंद झाले. मी प्रचंड घाबरलो. काहीतरी खटपट करून मी हेडलाईट्स पुन्हा सुरू केले. मी समोर पाहिलं तर आता ती समोरील बाई कुठेतरी गायब झाली होती. ते पाहून मला किंचित हायसं वाटलं, पण तेव्हा अचानक मला खूप गरम होऊ लागलं. आजूबाजूला भयानक थंडी असूनही मला घाम येत होता. मी गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ब्रेक, ॲक्सिलेटर दाबण्या इतकी सुद्धा माझ्या पायात ताकद नव्हती. असं वाटत होतं की माझा रक्तदाब वाढत आहे. मला एकदम श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. माझ्या शरीरावर कुठला तरी दाब वाढत चालला होता. असं वाटत होतं की मी कोणत्या तरी भट्टीत बसलोय. हळूहळू माझा श्वास गुदमरायला लागला. मी माझ्या बाजूच्या दरवाजाची काच खाली केली आणि बाहेर डोकं काढून जोरात श्वास घ्यायला लागलो. गाडीतून बाहेर पडण्याची तेव्हाही माझ्यात हिंमत होत नव्हती. मला अजून त्रास होऊ लागला, म्हणून मी दुसऱ्या बाजूची काचही खाली केली आणि तेव्हा मला जाणवलं की गाडीच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं आहे आणि ते मला बघतंय. डोळ्याच्या कोपऱ्यातून मला ते दिसलं होतं, पण तरीही मागे वळून पाहण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी एकदम सरळ बसलो. स्टेअरिंगवर दोन्ही हात ठेवले. आता माझं शरीर थरथर कापू लागलं होतं. मन जणू सुन्न झालं होतं. मी तिच्या बारीक हालचाली सुद्धा अनुभवत होतो. गाडीत एक पिवळा दिवा सुरू होता आणि त्या क्षणी मला मागून पुन्हा गुणगुणण्याचा आवाज ऐकू आला. मी थरथरत होतो. मी तिरक्या नजरेने तिला पाहण्याचा प्रयत्न केला. ती एक विधवा बाई दिसत होती. अंगावर पांढरी साडी होती. केस मोकळे होते. कपाळ पूर्ण पांढरं होतं. चेहरा कोरडा आणि त्वचा सरड्यासारखी होती आणि चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. पण तिचे डोळे माझ्यावर रोखले होते. माझ्या शरीरावर काटा आला होता.
असं वाटलं की माझं शरीर तिथेच गोठलं आहे. मला तिला विचारायचं होतं की तू कोण आहेस, माझ्या मागे का लागलीयस, पण गळ्यातून आवाजच बाहेर येत नव्हता. मी फक्त शांतपणे बसून राहिलो. मग अचानक तिचा आवाज बंद झाला. मी थोडा सावध झालो. माझी मान एकदम सरळ पुढे होती. मागून तिच्या सरकण्याची हालचाल ऐकू आली. माझ्या अंगातून पाण्यासारखा घाम वाहू लागला होता. मला कळलं की हा नक्कीच काहीतरी भूताप्रेताचा प्रकार आहे. माझं शरीर थरथर कापत होतं. माझा श्वास आता फुलायला लागला होता. मनातल्या मनात मी देवाचं नाव घ्यायला लागलो. माहित नाही कसं, पण मी कधीही गणपतीचं नाव घेतलं नव्हतं ना. मी कधी गणपतीची पूजा केली होती, पण त्यावेळी मी आपोआपच गणपतीचं नाव जपत होतो. मी एकदा तिला पाहू इच्छित होतो. मी हलक्या नजरेने समोरच्या आरशात पाहिलं तर ती देखील मला आरशातून पाहत होती. त्या क्षणी आम्ही दोघे एकमेकांना पाहत होतो. ती भयंकर बाई स्मितहास्य करत मंद मंद श्वास घेत भयानक पद्धतीनं हसत होती. तिच्या त्या भयानक नजरेला पाहून माझं रक्त एकदम थंड पडलं. माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं. तिच्या नजरेत मला माझा मृत्यू दिसत होता. ती आपलं तोंड पूर्ण उघडून हसत हसत तिच्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे रोखून पाहत होती. ते सगळं सहन करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी कसाबसा गाडीचं दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण मला जाणवलं की माझ्या शरीरात ताकदच नाहीये. उठण्याच्या प्रयत्नात मी गाडीच्या सीटवरून खाली पडलो आणि धडपडत रस्त्याच्या खाली गेलो. मी कोणाच्या तरी पायांच्या जवळ पडलो होतो असं मला वाटलं. मला कळत नव्हतं की ते कोणाचे पाय आहेत. मी वर पाहण्याचा प्रयत्न केला, पण माझी नजर धुसर होत चालली होती. तिच्या गुणगुणण्याचा आवाज अजूनही माझ्या कानावर पडत होता. मला असं वाटलं की मी तिच्याच पायाजवळ पडलो आहे. मी माझ्या डोळ्यांवर जोर दिला आणि वरती बघितलं तर मला डोळ्यांपुढे एक तेजस्वी प्रकाश दिसला. मला त्या प्रकाशात काहीच दिसत नव्हतं, फक्त प्रकाशच प्रकाश होता. मी तो तेजस्वी प्रकाश जास्त वेळ पाहू शकलो नाही. माझे डोळे दिपले, माझं भान हरवलं आणि मी बेशुद्ध झालो. मी जेव्हा शुद्धीत आलो तेव्हा मला जाणवलं की मी एका जुन्या पलंगावर झोपलो होतो. नजर उचलून पाहण्याची माझ्यात जरा देखील हिंमत नव्हती ना शक्ती होती. पण कसे कोण जाणे, काही वेळाने मी झटक्यात उठून पलंगावर बसलो. उठताच मी भरभरून श्वास घेऊ लागलो. मी जे काही भयंकर पाहिलं होतं ते सगळं गायब झालं होतं. आता मला दिसलं की माझ्या बाजूला एक माणूस उभा होता. तोच माणूस होता जो संध्याकाळी मला रस्त्यावर भेटला होता. त्याने मला काळ्या चहासारखं काहीतरी पिण्यास दिलं आणि गंभीर आवाजात म्हणाला, "पी हे, ताप उतरून जाईल." माझे हात तेव्हाही थरथरत होते. मी कसे तरी भिंतीचा आधार घेतला आणि बसलो आणि त्या काळ्या पाण्याला प्यायला लागलो. मग तो माणूसही एके ठिकाणी बसला आणि एक खोल श्वास घेत म्हणाला, "मी तुझं प्रेत शोधण्यासाठी जंगलात गेलो होतो, पण मला दिसलं की तुझा श्वास चालू होता, म्हणून तुला उचलून इथं आणलं. ती हडळ कोणालाही जिवंत सोडत नाही, पण तुझ्या शर्टाच्या खिशात काहीतरी होतं ज्यामुळे काल रात्री तुझा जीव वाचला." त्याला पाहून आणि त्याचे बोलणे ऐकून मी शर्मिंदा झालो, कारण त्याने मला इशारा दिला होता, सांगितलं होतं की हा रस्ता बरोबर नाहीये. त्याने माझ्याकडे पाहून एक कागद उघडून मला दाखवला, ज्यात गणपतीचं एक चित्र होतं आणि काही मंत्र त्या कागदावर लिहिले होते. "हेच आहे ज्यामुळे काल तुझा जीव वाचला आहे," तो माणूस म्हणाला. तोच कागद होता जो आमच्या साहेबांच्या मातोश्रींनी मला गाडीत ठेवण्यासाठी दिला होता. गणपतीचा एक छोटासा फोटो त्यात होता. त्या फोटोला पाहून मी माझे डोळे बंद केले
आणि त्या गणपतीच्या फोटोला नमस्कार केला. काहीच वेळात रात्रीचं ते सगळं दृश्य एखाद्या चित्रपटासारखं माझ्या डोळ्यांसमोरून सरकू लागलं आणि अचानक मला जाणवलं की शेवटी मी ज्या पायांच्या जवळ बेशुद्ध झालो होतो ते पाय गडद निळ्या प्रकाशात चमकत होते. कळत नव्हतं ते काय होतं, पण आता मला खात्री आहे की ते विघ्नहर्ता गणपतीचेच पाय होते किंवा त्यांचा काहीतरी अंश होता. कदाचित म्हणूनच मी त्यांना पाहू शकलो नाही. मी त्या माणसालाही हेच सगळं सांगितलं. तेव्हा त्या माणसानं सांगितलं, कुणाच्या तरी श्रद्धेमुळे आज तुझा जीव वाचला आहे. तुझी स्वतःची श्रद्धा असती तर कदाचित गणपतीने तुला दर्शन देखील दिलं असतं. तसेही देवाचं दर्शन करणं इतकं सोपं नसतं, पण शेवटी देव हा देवच असतो. त्याला विघ्नहर्ता उगीच म्हणत नाहीत. संकटकाळी आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी तो धावून येतोच. तो आपल्या भक्तांना कधीही त्रासात ठेवत नाही. तू त्याची पूजा कधीही केली नसशील, पण तुला वाचवायला तो तिथं आला. राहिली त्या हडळीची गोष्ट, तर काही वर्षांपूर्वी त्या हडळीनं आजूबाजूच्या गावातील लोकांचं जगणं अवघड करून टाकलं होतं. मात्र तेव्हा ती हडळ नव्हती, एक बाई होती. पण तिचं डोकं ठिकाणावर नव्हतं. दररोज ती लोकांशी भांडायची, कुठल्याही गोष्टीवरून खून करण्याची भाषा करायची. तिची मनस्थिती ठीक नव्हती. तिचा नवरा तिला खूप समजवायचा, पण तो स्वतःही तिला समजावून थकला होता. आणि मग एक दिवस त्याच जंगलात एका प्राण्याच्या हल्ल्यात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्या घटनेनं तिला खूप मोठा धक्का बसला. लोकांना वाटलं की कदाचित आता ती सुधारेल, पण ती अजूनच वेड्यासारखी वागायला लागली. मग काही दिवसांनी तिचा मुलगा कुठेतरी गायब झाला. तिला वाटलं की गावकऱ्यांनी तिला त्रास देण्यासाठी मुलाला गायब केलं आहे, पण कोणीतरी तिच्या मुलाला जंगलाच्या दिशेनं जाताना पाहिलं होतं. जेव्हा तिला हे समजलं तेव्हा तीही तिच्या मुलाला शोधत जंगलात निघून गेली आणि मग ते दोघं कधीच परत आले नाहीत. बऱ्याच दिवसांनी काही लोकांना त्या बाईचं कुजलेलं प्रेत सापडलं. तिचंही जंगलातच निधन झालं होतं. तिच्या मुलाचा मात्र कुठेच पत्ता लागला नाही. अचानक एके दिवशी तीच बाई लोकांना दिसायला लागली. रात्री ती आजूबाजूच्या गावात फिरायची, काहीतरी गुणगुणत राहायची. गावकऱ्यांना रात्री आजूबाजूला विचित्र आवाज ऐकू यायला लागले. जो कोणी जंगलात अडकायचा त्याचं काहीतरी वाईट व्हायचं. आजही ती एक भटकती आत्मा आहे. म्हणूनच गावातील पंडितांनी त्या जंगलाला चारही बाजूंनी मंत्रबद्ध करून टाकलं, ज्यामुळे त्या दोघांची आत्मा त्यांच्या हद्दीतच राहील. आजही लोकांना ती जंगलात भटकताना दिसते. असं म्हणतात की आजही ती तिच्या मुलाला जंगलात शोधत आहे. मित्रांनो, त्या माणसाचं बोलणं पूर्णपणे खरं होतं. कधी कधी आपण खूप वाईट परिस्थितीत अडकतो आणि त्यावेळेस आपला मेंदू काम करणं बंद करतो. आपण देवावरही विश्वास ठेवत नाही. पण त्या दिवसानंतर माझा दैवी शक्तींवर विश्वास आणखी वाढलाय. जर त्यावेळी माझ्या तोंडातून विघ्नहर्त्याचं नाव निघालं नसतं, जर मला साहेबांच्या आईनं तो कागद दिला नसता, तर माझं काय झालं असतं माहीत नाही. त्या दिवशी तब्येत थोडीशी सुधारल्यावर मी त्या जंगलात भेटलेल्या माणसाच्या घरून निघून माझ्या घरी गेलो. मला 3-4 दिवस ताप होता. जेव्हा मी परत कामावर आलो तेव्हा मी माझ्या साहेबांनाही या घटनेबद्दल सांगितलं. पूर्ण बरे झाल्यावर मी विघ्नहर्त्याची एक छोटी मूर्ती त्या सरकारी गाडीत लावली. जेव्हा मला पुन्हा साहेबांच्या मातोश्रींना भेटण्याचा योग आला तेव्हा मी त्यांच्या पायांवर पडलो. त्यानंतर मी स्वतः अष्टविनायक यात्रेसाठी रवाना झालो. मी आज सुद्धा अष्टविनायक यात्रा ही करतोच. तो विघ्नहर्ता आहे, संकट नाशक आहे. तर मित्रांनो, ही होती माझ्या आयुष्यातील एक भयंकर घटना. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद.